Hello student, good morning to all. Today is 21st of December 2020 and today we will see assignment number 2 of lesson number 2.7 Yonamine and Bushi. So you'll see it was happy marriage and after fighting Yonamine waits with Bushi. Yonamine was kind and loving. Yonamine kind आणि loving होती. She cooked and cleaned and kept the house spick and span. ती जेवण पण बनवायची, स्वच्छ करायची आणि घर जे आहे ते एकदम नीटनेटकं ठेवायची. One day when she was sweeping the kitchen, Bushi saw her lift a huge bag of rice with her left hand. आणि एक दिवस ती जेव्हा घर स्वच्छ करत होती, झाडून घेत होती, तेव्हा तिने बघितलं की बुशी जो आहे बुशी सॉ हर म्हणजे ती घर झाडून घेत असताना बुशीने तिला पाहिलं. बुशी सॉ हर लिफ्ट अ ह्यूज बॅग ऑफ राईस विथ हर लेफ्ट हँड. तेव्हा त्याने बघितलं की एवढी मोठी राईसची जी बॅग आहे ती फक्त ती एका डाव्या हाताने उचलून ठेवत होती, एकाच हाताने उचलून. ॲज शी स्वेफ्ट बिनीथ द बॅग विथ हर राईट हँड. आणि तिच्या उजव्या हाताने ती त्या बॅग खालून झाडून घेत होती. ही ग्रीव थॉटफुल. मग त्याला विचार पडला, इज शी रिअली सो स्ट्रॉंग? ही खरंच खूप स्ट्रॉंग आहे का? अँड येट आय ब्रॉट हर डाऊन विथ वन पंच. आणि ही जर एवढी स्ट्रॉंग आहे तर मग माझ्या एका पंचने ही कसं काय खाली पडली किंवा हरली ज्या दिवशी जत्रेमध्ये त्यांची फायटिंग होत होती ती. वन डे योनामाइन अनाऊन्स दॅट शी वुड लाईक टू विजिट हर पॅरेंट्स. आणि एके दिवशी तिने अनाऊन्स केलं की तिला तिच्या पॅरेंट्सला भेटायला जायचं आहे. आय विल लीव इन द इव्हिनिंग अँड रिटर्न द नेक्स्ट डे. ती बोलली की मी आदल्या दिवशी जाईल आणि दुसऱ्या दिवशी माघारी येईल. इन टाईम टू कुक युअर डिनर शी सेड हर हजबंड. आणि मग तेवढ्या वेळामध्ये तुम्ही तुमचं जे जेवण आहे ते स्वतः कुक करा किंवा बनवा. यू रिअली शुड नॉट ट्रॅव्हल ड्युरिंग द नाईट. आणि तो बोलतो की तू रात्रीचा प्रवास करू नये असं मला वाटतं. बुशी सेड टू हर फर्मली. आणि एकदम कॉन्फिडेंटली तो तिला बोलला की तू रात्रीचा प्रवास करू नको. देअर आर बँडिट्स अबाउट. इट इज जस्ट नॉट सेफ फॉर अ वुमन टू गो आउट अलोन आफ्टर इट इज डार्क. आणि मग तो बोलतो की त्या ठिकाणी काय आहे, बँडिट्स आहे म्हणजे काय, चोर वगैरे किंवा जे अटॅक्स करतात ट्रॅव्हलर्सवरती असे लोक तुला भेटतील रात्रीचे, तर तू रात्रीचा प्रवास करू नको. इट इज जस्ट नॉट सेफ फॉर अ वुमन. आणि एका स्त्रीसाठी हे सेफ नाही आहे टू गो आउट अलोन आफ्टर इट इज डार्क. आणि तेही एवढ्या अंधारामध्ये एकटीने जाणं. माय डिअर हजबंड, यू फॉरगॉट दॅट यू मॅरिड अ ट्रेन रेसलर. आणि ती बोलते की हे माझ्या प्रिय पती देवा, की तुम्ही हे विसरताय की तुम्ही एका ट्रेन रेसलर्स कुस्तीपटूशी लग्न केलं आहे. योनामाइन सेड टू हिम विथ अ स्माईल. आणि ती त्याला स्माईल करून सांगते असं. डोंट फॉरगेट दॅट आय थ्रू यू डाऊन फ्लॅट ऑन द ग्राउंड सेड बुशी. आणि बुशी बोलतो की तू पण विसरू नको की मी तुला खाली पाडून हरवलं होतं ग्राउंडवरती. यू आर नॉट अनबीटेबल. आणि तुला हरू शकत नाही असं नाही आहे कोणी. डोंट वरी सेड योनामाइन. ती बोलती की तुम्ही काळजी करू नका. बँडेट्स आर नॉट ॲज स्किल ॲज यू आर. आणि जे चोर आहे किंवा जे थीव्स वगैरे आहे किंवा जे अटॅकर्स आहे ते तुमचे एवढे स्किल्ड नाही आहे किंवा तुमचे एवढे टॅलेंटेड नाही आहे. आय कॅन टेक केअर ऑफ मायसेल्फ. आणि मी स्वतःची काळजी घेऊ शकते. बुशी वॉज नॉट प्लीज्ड. आणि बुशीला काही एवढं म्हणजे तो सहमत नव्हताच या गोष्टीची. सी इज ओव्हर कॉन्फिडंट. आणि तो बोलतो की ही खूपच ओव्हर कॉन्फिडंट आहे, अति आत्मविश्वास आहे हिच्यामध्ये. ही थॉट टू हिमसेल्फ. आणि तो स्वतःच विचार करायला लागला. शी मस्ट बी टॉट अ लेसन. आणि तो बोलतो की हिला आता आपण एक धडा शिकू. फॉर हर ओन गुड. आणि हे तिच्या चांगल्यासाठीच आहे, त्यासाठी तिला धडा शिकवायचा आहे. दॅट इव्हिनिंग. त्या रात्री मग योनामाइन लेफ्ट टू वॉक टू हर फादर्स होम. आणि योनामाइननी तिच्या वडिलांच्या घराकडे जाण्यासाठी सुरुवात केली. ॲज सून ॲज शी डिपार्टेड बुशी
डिस्गाइज्ड हिमसेल्फ ॲज अ बँडिट. आणि जेव्हा तिने घर सोडलं, म्हणजे तिथे जेव्हा ते आपण ठिकाणाहून निघेल तिच्या घरून, बुशीने लगेच स्वतःला असं तयार केलं की जसं तो बँडिट आहे, वेअरिंग शॅबी क्लोथ्स, स्मेअरिंग डार्क कलर्स ओव्हर हिज हँड्स अँड कव्हरिंग हिज फेस विथ अ स्कार्फ. त्यांनी मग आपल्या अंगावरती वेगळे कपडे चढवले, स्कार्फ वगैरे लावला तोंडाला, डार्क कलरचे कपडे घातले, चेहरा वगैरे झाकून घेतला, हात वगैरे पूर्ण कव्हर केले कपड्यांनी, शॅगी क्लोथ्स घातले एकदम. ही रॅन ॲज फास्ट ॲज ही कुड टू हाईड बिहाइंड अ क्लम्प ऑफ ट्रीज ॲट अ फोक ऑन द रोड. आणि तो खूप फास्ट तिच्या मागे मागे पळत पळत जाऊ लागला आणि झाडांच्या मागे वगैरे, खोडामागे, कशामागे तरी असं लपत-छपतीचा पाठलाग त्यांनी सुरू केला. डार्कनेस फेल अँड ही सॉ योनामाइन अप्रोचिंग द फोक. आणि अंधार खूप पडलेला होता आणि योनामाइननी पाहिलं की फोक म्हणजे काय, प्लेस व्हेअर अ रोड डिवायडेड्स इंटू टू पार्ट्स. आणि तिला असा रोड भेटला की ज्या ठिकाणाहून दोन रोड विभक्त होत होते एका रोडमधनं. डार्कनेस फेल अँड ही सॉ योनामाइन अप्रोचिंग द फोक फ्रॉम वेअर शी वूड टेक अ लेफ्ट टर्न टू रीच हर फादर्स हाऊस. तिला डाव्या साईडला वळून, म्हणजे डाव्या साईडचा जो रस्ता होता त्या रस्ता पकडून तिला वडिलांच्या घरी जायचं होतं. वेन शी क्रॉस द क्लम्प ऑफ ट्रीज, बुशी जम्प आउट फ्रॉम बिहाइंड द ट्रीज अँड ट्राईड टू अटॅक हर. आणि जेव्हा ती त्या झाडाच्या खोडापासून जायला लागली तेव्हा बुशीने त्या ठिकाणाहून जम्प केला आणि तिच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला. योनामाइन वॉज स्विफ्ट अँड शार्प इन हर रिॲक्शन टू द अटॅक. आणि योनामाइन खूप स्विफ्ट म्हणजे एकदम सॉफ्टली आणि शार्प एकदम अटॅक करणारी मुलगी होती. तिने त्या रिॲक्शनचा अटॅक पण दिला, म्हणजे रिॲक्शन पण दिली त्याच्या अटॅकला. शी हेल्ड हर अटॅकर बाय द हँड अँड किक्ड हिम विथ सच अ फोर्स दॅट द अटॅकर फेल टू द ग्राउंड. आणि तिने तेवढ्याच ताकदीने त्याला धरला आणि लाथाबुक्क्यांनी मारून त्याला एक किक मारली आणि तो खाली पडला. Unconscious, Yonaमाइन dragged him and tied him to a tree with her sash. आणि योनामाइननी काय केलं, त्याला ओढलं आणि त्याला एका झाडाला बांधून टाकलं. शी ॲडजस्टेड हर बॅकपॅक अँड सेट ऑफ राऊंड द कॉर्नर फॉर हर फादर्स होम. आणि ती तिच्या वडिलांच्या घराकडे निघून गेली. द नेक्स्ट डे ॲज शी वॉज रिटर्निंग होम इन द आफ्टरनून, शी सॉ द बँडिट स्टील टाईड टू द ट्री. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती वडिलांच्या घरनं येत होती तेव्हा तिने पाहिलं की तो जो चोर होता तो अजूनही तिथं बांधून पडलेला त्या झाडाला. ॲज शी हॅड लेफ्ट हिम द प्रिव्हियस नाईट. जशी ती सोडून गेली, शॅल आय अनटाय यू नाव ऑर लिव्ह यू हिअर, शी आस्क हिम. आणि मग ती विचारते की मी तुला ह्यातून मुक्त करू का सोडून देऊ. प्लीज अनटाय मी, मम्बल द बँडिट. आणि मग तो जो बँडिट होता, म्हणजे ॲक्च्युली तो बुशी होता, तो बोलला की प्लीज अनटाय मी, म्हणजे मला सोडून दे. आय बेग यू टू फॉरगिव्ह मी, आणि मी तुझ्याकडे क्षमा मागतो, मला सोडून दे. आय शांट एव्हर डू दिस अगेन. आणि तो बोलतो की मी परत असं कधी करणार नाही. स्विफ्टली शी अनटाय हिम अँड वॉकड अवे क्विकली. शी वॉज इन हरी. आणि ती खूप घाईमध्ये होती. शी हॅड टू रीच होम इन टाईम टू कुक हर हजबंड्स इव्हिनिंग मील. आणि तिला घरी जाऊन तिच्या पतिदेवाचं संध्याकाळचं जे आहे जेवण ते बनवायचं होतं, त्यामुळे ती घाईत होती. लिटल डिड शी रिअलाइज दॅट शी हॅड जस्ट रिलीज हर हजबंड फ्रॉम हिज कॅप्टिव्हिटी. आणि मग तिला रिअलाइज झालं थोडं थोडं की ती ज्या व्यक्तीला सोडत होती तो तिचा पतीच होता. दॅट इव्हिनिंग क्वाईट अ व्हाईल आफ्टर शी हॅड सेट द डिनर रेडी, शी वॉकड इन लुकिंग टायर्ड अँड डल. जेव्हा तिने जेवण बनवलं आणि जेवण तयार, म्हणजे जेवणासाठी तिने ताटं वगैरे घेतली, सगळं रेडी केलं, तेव्हा बुशी एकदम हळूहळू थकलेला चालत आला. शी हेल्प्ड हिम वॉश्ड अँड सेट आउट फ्रेश क्लोथ्स फ्रॉम हिम टू वेअर. आणि तिने त्याला मदत केली की क्लोथ्स बदलायला वगैरे, फ्रेश होण्यासाठी. शी इन्व्हायटेड हिम टू हॅव अ हॉट मील. आणि तिने बोलवलं त्याला गरम गरम जेवण करण्यासाठी. ॲज बुशी सॅट डाऊन टू डिनर ही ब्रॉट आउट अ व्हाईट सॅश फ्रॉम हिज पॅकेट. आणि जेव्हा तो जेवायला बसला तिने एक सॅश जो होता, सॅश म्हणजे काय, अ लॉंग स्ट्रीप ऑफ क्लोथ वोर्न अराउंड द वेस्ट ऑर ओव्हर वन शोल्डर.
एक कपडा असतो जो आपण कमरेभोवती बांधतो किंवा शोल्डर भोवती बांधतो. अँड गेव इट टू हिज वाईफ, आणि तो जो सॅश होता तो त्याने त्याच्या बायकोला दिला. दिस इज युअर्स, हे तुझं आहे. इफ आय एम नॉट मिस्टेकन, जर माझी मिस्टेक होत नसेल तर हे तुझं आहे. ही सेड लुकिंग इन टू हर आईज, आणि तो तिच्या डोळ्यात बघून बोलतो की हे जे आहे सॅश हे तुझं आहे. ओ बुशी वॉज इट यू, मग तिला सगळं समजून येतं की तो जो चोर होता तो हा होता. मग ती बोलते की ओ बुशी इज वॉज इट यू, म्हणजे तो तू होता. आय एम सो सॉरी एक्सक्लेम यू नो माइंड, आणि ती बोलते की मला माफ कर. यू डोंट हॅव टू बी सॉरी सेड बुशी, आणि तुला सॉरी बोलायची काही गरज नाही आहे, बुशी बोलला. यू टॉट मी अ लेसन दॅट आय वोंट फॉरगेट ऑल माय लाईफ, तू मला असा धडा शिकवला आहे जो मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. अँड दॅट इज डोंट अंडर एस्टिमेट एनीबडी, आणि तो धडा असा आहे की कुणालाही अंडर एस्टिमेट म्हणजे दुर्लक्ष करू नका, कारण प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी स्किल असतं, प्रत्येकाची एक पर्सनॅलिटी असते किंवा प्रत्येकाची एक क्षमता असते. नॉट इवन अ वुमन आस्क युअर माइंड प्लेफुली, आणि मग ती बोलली की स्त्रीला सुद्धा कधी कमी लेखू नको, इस्पेशली नॉट अ वुमन सेड बुशी, आणि मग बुशी बोलायला लागले की हो मी आता स्त्रियांना कधीच कमी लेखणार नाही किंवा कमी समजणार नाही. अँड दे बस्ट आउट लाफिंग टुगेदर, आणि दोघंही खूप मोठ्याने हसायला लागले. So this is our lesson is over here, and question answer I will send you on WhatsApp, so you just write down that. And what I have to told, nothing, you just write down today. Have a nice day, take care.